महाराष्ट्र। बानो आज मैं आपके पास एक ऐसे कॉलेज की इंफॉर्मेशन लेके आई हूं जिसको मुंबई का टॉप इंजीनियरिंग कॉलेज बोला जाता है। यस माय डियर स्टूडेंट्स, इट इज कॉल्ड एज द मुंबईज नंबर 1 इंजीनियरिंग कॉलेज। आणि बाळांनो महाराष्ट्रामध्ये पण 2024 मध्ये त्याची जी रँकिंग आहे ती सेकंड इन महाराष्ट्र होती। आणि बाळांनो द नेम ऑफ दिस कॉलेज इज केजे सोमय्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग which stands second position in Maharashtra. Yes, you heard me right. पर मैम ये कौन सा कॉलेज है, यहाँ पे होता क्या क्या है, कौन से ब्रांचेस है, कौन से कोर्सेज ऑफर्ड है, वो सब आज हम डिटेल ब्रेकडाउन करेंगे इन टुडेज सेशन। तो बॉस ये जो कॉलेज है, इफ आई टॉक अबाउट दिस कॉलेज, पहले तो द कैंपस इज वेरी प्रिटी, स्पेशली इन अ प्लेस लाइक मुंबई जो इतनी ज्यादा क्राउडेड होती है। इसका कैंपस 64 एकर्स का है, कैन यू इमेजिन। सो चलो लेट्स सी कि व्हाट ऑल आर वी गोइंग टू सी अबाउट केजे सोमय्या कॉलेज इन टुडेज वीडियो। तो पहले तो हम ये देखने वाले कि अगर आपको बहुत अच्छे परसेंटाइल आते हैं तो व्हाई शुड यू गो फॉर दिस कॉलेज। उसके बाद व्हाट आर द कोर्सेज ऑफर्ड इन दिस कॉलेज, एलिजिबिलिटी क्राइटेरिया क्या है, एडमिशन प्रोसेस क्या है, और कट ऑफ का ट्रेंड क्या होता है, प्लेसमेंट एंड पैकेजेस कैसे होते हैं, और ये रजिस्ट्रेशन डेट्स क्या होता है, काउंसलिंग राउंड्स कब होता है, वो सब हम देखने वाले। बट बिफोर दैट बाळांनो, जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की महाराष्ट्राचे टॉप हिडन अंडररेटेड सगळ्या टाइपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, इवन नाउ, इवन आफ्टर एमएसटी सीईटी। तर जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राइब करून ठेवा। आता हे जे कॉलेज आहे बाळांनो, इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेजेस जे एस्टॅब्लिश झालं होतं इन 1942 आणि इन रूरल महाराष्ट्र त्या टाइमला। बट बाळांनो त्याच्यानंतर श्री कर्मश्री जेठाबाई यांनी हे कॉलेजचे म्हणजे त्यांनी ही इन्स्टिट्यूट सुरू केली होती। हे त्यांचं पहिलं एक इनिशिएटिव्ह होतं इन द फील्ड ऑफ एज्युकेशन। आणि बाळांनो लेटर ऑन द कॉलेज डेव्हलप टू बी इमॅजिन वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र। बाळांनो हे कुठे लोकेटेड आहे तर मुंबईमध्ये विद्याविहार। त्यानंतर बाळांनो ॲफिलिएशन सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, ऍडमिशन मोड बेस्ड ऑन डिफरंट एंट्रन्स एक्झामिनेशन। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आता मी तुम्हाला सांगेल पुढे की तुम्ही कसं इथे ऍडमिशन घेऊ शकता आणि व्हॉट इज द कॅम्पस साइज। सो एज आई टोल्ड यू, इन अ प्लेस लाइक मुंबई हॅव्हिंग अ 65 एकर का कॅम्पस इज ह्यूज। आमच्या पुण्यातच बाळांनो एवढी जागाच नाहीये, ठीक आहे, पुण्यात नाहीये तर विचार करा मुंबईमध्ये कशी आहे। त्यानंतर बाळांनो आता आपण ह्याच इन्स्टिट्यूट बद्दल भरपूर ब्रेकडाउन करणार आहे। मैम यहाँ पे कोर्सेस कौन से ऑफर्ड है। सो बॉस इफ वी टॉक अबाउट द कोर्सेस, तर बाळांनो इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एंड डेटा सायन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, कंप्यूटर अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर कंप्यूटर इंजिनिअरिंग, कंप्यूटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्यानंतर VISI मध्ये पण ते आहेत बाळांनो, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी, IT आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, रोबोटिक्स आणि AI आहे, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे। म्हणजे जे मोस्टली बूमिंग इंडस्ट्रीज आहे जे आजच्या डेट मध्ये खूप जास्त डिमांड मध्ये आहे। कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं, AI झालं, मशीन लर्निंग झालं, रोबोटिक्स झालं, हे सगळे इथे ऑलरेडी अवेलेबल आहेत। मैम हाउ कैन वी टेक एडमिशन इन दिस कॉलेज, इज देयर एनी एलिजिबिलिटी क्राइटेरिया। येस बाळांनो, तुम्ही क्लास 12 दिली पाहिजे, ईदर फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड और CBSE पण चालेल जर तुम्ही ऍडमिशन JEE थ्रू घेताय। पण महाराष्ट्र बोर्ड मध्ये मिनिमम 50%, 45 म्हणतात बट 50 म्हणायला हरकत नाही, 50% तुम्हाला लागतात। आणि जर तुम्ही JEE थ्रू ऍडमिशन घेणार असेल तर तुम्हाला CBSE बोर्ड मध्ये 75% लागतात। कंपल्सरी सब्जेक्ट्स फिजिक्स आणि मॅथ्स आहे, आणि थर्ड सब्जेक्ट शुड ईदर बी केमिस्ट्री, बायोटेक, बायोलॉजी और टेक्निकल वोकेशनल, ठीक आहे। म्हणजे आता इथे तुमचे बाकी सब्जेक्ट्स पण येऊ शकतात, IT, CS वगैरे हे सगळं येऊ शकतं। आता बाळांनो इफ वी टॉक अबाउट दिस कॉलेज की मॅम इथे आम्ही कसं ऍडमिशन घेऊ शकतो, थ्रू विच एंट्रन्सेस, तर बाळांनो तुम्ही JEE मेन्स थ्रू ऍडमिशन घेऊ शकता। फर्स्ट अटेम्प्टचा स्कोर पण चालेल, सेकंडचा पण चालेल, सेशन 1 आणि 2 पण चालेल, MHT CET थ्रू घेऊ शकता, CUET थ्रू घेऊ शकता, SAT थ्रू घेऊ शकता, आणि पॅरा CET थ्रू पण घेऊ शकता। आता मॅम हाऊ डू वी रजिस्टर, व्हॉट इज द ऍडमिशन प्रोसेस। तर बाळांनो सगळ्यात आधी स्टेप 1 आहे रजिस्ट्रेशन ऑफकोर्स, स्टेप 2 आहे बाळांनो ऍडमिशन राउंड्स। आता इथे जे तुमचे नॉर्मल CET चे राउंड्स होतात, तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कोणत्या एंट्रन्स थ्रू ऍडमिशन घेणार आहे, लाईक MHT CET थ्रू किंवा JEE थ्रू किंवा CUET थ्रू किंवा पॅरा CET थ्रू। तर बाळांनो त्याच्या थ्रू तुमचे काउन्सिलिंग राउंड सुरू होतात, जसे आपले नॉर्मल बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे होतात। त्यानंतर तुम्हाला फक्त ह्या राउंड साठी अप्लाय करायचंय, आणि जर तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये फिट होत असाल तर तुम्हाला तिथे डेफिनेटली सीट अलॉटमेंट होणार आहे। त्यानंतर बाळांनो इथे
तुम्हाला फी स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि जसं मी म्हटलं ह्या बूमिंग ब्रांचेस आहेत, तर ग्रुप ए आहे, ग्रुप बी आहे. हर ग्रुपमध्ये वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजचे ब्रांचेस फॉल करतात आणि त्याच्या अकॉर्डिंग त्यांनी फीस ठेवलेली आहे, विच इज 5,67,000 फॉर ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी आहे 5,20,000. त्यानंतर बाळांनो सगळ्यात इम्पॉर्टंट जे मी तुम्हाला सांगते, व्हेन यू कन्सिडर एनी इंजीनियरिंग कॉलेज कि हमने यहाँ एडमिशन क्यों लेना चाहिए, तर बाळांनो क्यों लेना चाहिए इसका आंसर इज ऑफ कोर्स द प्लेसमेंट अँड द पॅकेज. सो इथे जे हायेस्ट पॅकेज आहे, अमेझिंग हायेस्ट पॅकेज आहे, विच इज 58 LPA, जे की खूप चांगले. विचार करा बाळांनो, वयाच्या 21व्या 22व्या वर्षी तुम्ही मार्केटमध्ये जॉब करायला बाहेर निघता आणि तुम्हाला 58 LPAचं पॅकेज लागू शकतं जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये चांगल्या एंट्रन्सची तयारी केली, चांगल्या कॉलेजमध्ये गेले आणि तुमचं तिथं चांगलं प्लेसमेंट झालं, तर तुम्हाला तिथे स्ट्रगल करायची गरजच नाहीये. त्याच्यामुळे मी सांगते ना बाळांनो, ही एक अशी एक्झाम आहे जी तुमची लाईफ बदलू शकते आणि तुमची बॅच इज मोर ओव्हर व्हेरी व्हेरी लकी की तुमच्यासाठी 2 वेळा MHT CET होणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे बाळांनो, तुम्ही या अपॉर्च्युनिटीचा पूर्ण फायदा उचलला पाहिजे. त्यानंतर टॉकिंग अबाउट द ॲव्हरेज पॅकेज, बाळांनो ॲव्हरेज पॅकेज आहे 11.35 LPA. त्यानंतर फॉर्म एक्सेप्टन्स कधीपासून सुरू होणार आहे, तर बाळांनो 20 Jan to 5 May और एल्से जाऊ शकता 10 मे पर्यंत, कारण मग पुढे लेट फीस वगैरे लागते. आणि रिझल्ट डिक्लेरेशन 12 Jan to 5 May 10 May. आता इथपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा की ह्या डेट्स तुम्हाला का लक्षात ठेवायच्या आहे, कारण एकदा तुमची CET झाली, ठीक आहे, CETचे दोन्ही अटेम्प्ट झाले की काउन्सिलिंग राउंड सुरू होतात. सो अनलाईक एनी अदर कॉलेजेसचे काउन्सिलिंग राउंड, त्याच्यासाठी मी तुम्हाला अपडेटेड ठेवेल, त्याचं तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आता मॅम की कधी डेट्स येतील, ऍडमिट कार्ड कधी येईल, जे काही अपडेट येईल ती सगळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आता तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही तर सांगताय की हे कॉलेज खूप चांगलं आहे, का हे कॉलेज खरंच चांगलं आहे का, तर बाळांनो इथे जे स्टुडंट्स होते त्या स्टुडंट्सनी फीडबॅक दिलेला आहे आणि त्या स्टुडंट्सचा जो फीडबॅक आहे, बिकॉज दे आर एल्युमिनी ऑफ दॅट कॉलेज, त्यांचा फीडबॅक आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. वेअर दे से ट्रूली डेडिकेटेड टू बिल्डिंग आवर करियर्स, प्लेसमेंट, इंटर्नशिप अँड स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे तुम्हाला इथे फक्त एकदम बुकवर्म नाही बनवून ठेवत की बिलकुल ही बस किताबी ज्ञान दे दिया. ऍक्च्युअल मध्ये स्किल डेव्हलपमेंट करतात, जे आजच्या डेटमध्ये मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाळांनो इट इज अ गुड कॉलेज विथ अ बिग कॅम्पस अँड व्हेरी गुड फॅकल्टी मेंबर्स. त्यानंतर इथे प्लेसमेंट्स आर गुड इन आवर कॉलेज. टॉप कंपनीज लाईक JP Morgan, बापरे JP Morgan सारख्या कंपनी, कळतंय तुम्हाला. सो ह्या कॉलेजला तुम्ही हलक्यात घेऊ नका बाळांनो. JP Morgan सगळ्या कॉलेजला जात नाही बसत, तर हे जे टॉपचे कंपनीज जरी तुम्ही बोलले, गुगल, मायक्रोसॉफ्ट, JP Morgan, ठीक आहे, ह्या कंपनीज जर अशा कॉलेजेसमध्ये जात आहेत तर याचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी दुसऱ्यांपेक्षा एक अपर हँड आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बाळांनो हे तर होतं अबाउट दिस कॉलेज विच वॉज KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि मला असं वाटतंय जर तुम्हाला असं तुमच्या डोक्यात असं असेल की पुढे जाऊन माझं चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं पाहिजे, चांगलं पॅकेज आलं पाहिजे, तर हे ऑप्शन तुम्ही नक्की कन्सिडर करा. आणि तुम्हाला अशाच कॉलेजेसची इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत अजून घेऊन येईल. तुम्हाला काहीही हेल्प लागली की मॅम कोणत्या ब्रांचला जाऊ, मॅम पर्सेंटाईल वर्सेस मार्क्स मध्ये किती फरक पडतो, मॅम माझी कॅटेगरी ही आहे, तर ते सगळं मी तुम्हाला ब्रेकडाऊन करून हेल्प करेल. स्टे ट्यून टू द चॅनल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील अबाउट द कॉलेज कॉमेंट करा आणि मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येईल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव अँड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.